डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या आता थोडं मूडमध्ये आलं. अमित म्हात्रे यांना आपण जरूर पाहिलं. आघाडीची जोडी बॅटिंग करत असताना योगदान द्यायचे. 4 षटकांचा सामना आहे. आकाश पोपी ओ खोलात टाकला. प्रचंड वेग होता. पॉवर जनरेट केली आणि नक्कीच आपण पाहिलं धावा दाफलकावरती टोटल. बॅटिंग करत असताना तन्मय 11. आज महाराजांची जयंती सुद्धा आहे. शिवजयंती संपूर्ण जगामध्ये साजरी केली आणि आज आपण पाहतो संपूर्ण युवा वर्ग, सुकापूरचे संपूर्ण युवा वर्ग ती जयंती साजरा केल्यानंतर सुद्धा सुकापूर प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले. समोर ठेवला प्रचंड वेगानं आणि हा चेंडू येतो डॉट. सन्मानी पाहुण्यांचं आगमन झाले. मी विनंती करेन खोपकर सरांचं इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या समवेत राहुलजी पोपेटा यांचं इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन का आपण आसन ग्रहण करावं, आसनस्थ व्हावं. आकाश पोपी 2 चेंडू डॉट. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मधून चाललाय चेंडू. पाठलाग तिथे होईल. निघालेत. प्रयत्न होईल अडवण्याचा प्रयत्न. मात्र धावा सुसाट वेगानं. बाप रे बाप. नजरेसमोरून धावा पळून काढल्या. एकदा रनिंग बिटवीन द विकेट आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. आम्ही ते महेश आहेत काय वेगाने पळतात बघा. अंपायर गोट्या तुम्ही पण धावू शकत नाही इतक्या वेगानं. येतो का तुम्ही फक्त जाग्यावर. 4 धावा पळून काढल्यात. टोटल रन्स आपण पाहतो एकूण धावा. आकाश भोपी चौका डॉट डॉट 2 चौकार आले आतापर्यंत. अमितनं चांगली गुणवत्ता दाखवत असताना धडाडीचा सलामीचा फलंदाज कसा असतो ते दाखवून देत असताना 5 मध्ये वैयक्तिक खेळला. 12 वर अजूनही नाबाद आहे महेंद्र. त्याला महेश केनी साथ देत असताना पूर्वार्ध तन्मय 11 धावसंख्या टोटल 12. दोन्ही विनर आहे. तन्मय 11 माऊली प्रतिष्ठान 11 यांच्यामध्ये होणारी फाईट. आकाश भोपी पुन्हा एकदा आक्रमण. पॉइंटला फिल्डर आहे तिथे नकार दिला अमितनं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावा झाल्या 1 षटकानंतर. टीम मिटिंगची परवानगी नाही आहे. सूचनेकडे आपण लक्ष द्या. आणि पहिल्या षटकानंतर धावा दाफलकावरती 13. आणि आज महाराजांची जयंती. निधड्या छातीचा दणकट कणाचा मराठी मनाचा भारत भूमीचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण त्यांना मानाचा मुजरा करतोय. शिवजयंतीच्या पुन्हा सर्वांना आपण शुभेच्छा देतो. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावा झाला 13. तर सुकापूर गावातील ही SPL ची दिमागदार स्पर्धा. सुकापूर प्रीमियर लीग पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तन्मय 11 धावसंख्या 13. सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. एका बाजूला आपण संघ पाहिला तन्मय 11 त्याचे पुरस्कर्ते राहिलेत. संघ मालक अनिलजी पोपेटा संघ मालक आहेत आणि आशिष पोपेटा या संघाचे कॅप्टन आहेत. महेश केनी 40+, संजय केनी. आक्रमणाचा प्रयत्न डीप कडे. फिल्डर आहे तिथे. झाली मिस स्पीड. गोट्यासाठी एकदा टाळ्या येऊ द्या. डान्सिंग स्टाईल अंपायर क्रिकेटमधील एक आश्चर्य. आणि अंपायर गोट्या आज सुकापुरां सर्व रहिवाशांचं मन जिंकताना सिग्नल आला चौकार. अंपायर गोट्या आपण यांना पाहतोय. सर्व प्रेक्षकांचं त्यांनी अभिवादन केलं. आज शिवजयंती सुद्धा आहे. सरकारी नोकरीमध्ये ते रुजू आहेत. गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा हा छंद जोपासतात. ऑफ स्टंपला ठेवला चेंडू. काहीसा वेग होता.
समय सूचकता होती बॅटिंग करत असताना आम्ही इथे ओ हो सिग्नल आलाय. ओ हो ही बघा अनोखी आता व्हाईट बॉल. धावसंख्या आपण जरूर पाहतो. टोटल संघाची धावसंख्या 18. पुन्हा एकदा ऑफ स्टंपला खाली राहिला चेंडू. कमबॅक करून देतो चंद्रकांत. 4 षटकांचा सामना 8-42. यानंतर लुझर लुझर्स मध्ये सामना आपण पाहणार आहोत. फर्स्ट मॅच लुझर, सेकंड मॅच लुझर, तो सुद्धा महत्त्वाचा सामना सर्वांना पाहायला मिळेल. दुसरं षटक धावसंख्या ओ ऑन साइडला पॉवर जनरेट केली डीप कडे दाखवलाय हा टोले जंग. चला एकदा टाळ्या उद्या अंपायर गोट्या. क्या बात आहे. डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्या होते बघा. ही त्यांची अनोखी आता एबीपी माझानं त्यांची दखल घेतली होती आणि त्यानंतर हे अंपायर एवढे व्हायरल झाले आणि क्रिकेटमधील हे आश्चर्य म्हणून त्यांची ओळख आहे. मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर अनेक, तर रोहिदास पोपेटा यांच्या वतीनं त्यांना आलेत. चला बोनी झाली अंपायर गोट्या 200 रुपये बघा. त्यांनी सांगितलं जमा करा. डीजे नितीनकडे दिलेत, डोंट वरी. लक्ष उद्या मॅच कडे. धावा 24. फास्ट ओव्हर तन्मय 11. आणखीन एक प्रयत्न जरूर झाला. डीप कडे फिल्डर आहेत आणि सोडला झेल. जीवनदान जरूर मिळालं. बॅटिंग करत असताना आम्ही इथे 9 चेंडूमध्ये पंच सांगतात आम्हाला. चेक करूया आपण. टेक्निकल टीम नाही आहे का. टोटल 1 to go. लास्ट बॉल दावा फलकावरती. टोटल 26. अमित काय तुफानी खेळतोय. 2 चेंडू बाकी आहेत. अंपायर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे. नक्कीच प्रयत्न होईल. सामना जिंकण्याच्या उद्देशानं दोन्ही संघ मैदानावर प्रचंड मेहनत होते. महेश केनी आणि लास्ट बॉल प्रामुख्याने एक लक्ष टाकलं तर बघा एकी चेंडू खेळण्यात महेशला अजूनपर्यंत संधी मिळाली नाही. धावा दाफलकावरती. टोटल 27. बॅटिंग करत असताना तन्मय 11 तुफानी खेळतोय. संघाचा डाव सांभाळतोय. अमितचं कौतुक करूया. 11 मध्ये 26 षटकाराचा समावेश. 1 षटकार आणि 4 चौकाराच्या साहाय्यानं एकूण धावा 27. ओ गती कमी केली. थोडा कंट्रोल. डीप कडे खेळलाय. फिल्डर आहे तिथे. निघाले तितक्या वेगानं. 2 धावा इझिली होतील पूर्ण. बॅकअप रेडी. तन्मय 11 विरुद्ध माऊली प्रतिष्ठान. मयेची पाटील संघ मालक आहेत. इथे रोकावं लागेल. पाणी घेऊन जा 2 षटकानंतर, कारण हा सामना 4 षटकांचा आहे. 2 षटकानंतर अमित मात्र वैयक्तिक खेळतोय. 11 मध्ये 26 त्याचं इंडिव्हिज्युअल योगदान आणि महेश केनी साथ देतोय. 1 चेंडूमध्ये 2 धावा झाल्या. 29. 2 षटकं अजूनही बाकी. अशा पद्धतीने खेळला तर 58 होईल. करंट रन रेट 14.50. माऊली प्रतिष्ठान या संघानं टॉस जिंकला आणि आपण पाहतोय फिल्डिंग घेत असताना. तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. मी दोन्ही संघांना विनंती करेन. तुर्वी 11 आणि अद्विक 11. तुर्वी 11 आणि अद्विक 11. धन्यवाद. साजरी केली.
मंडळी, असं म्हटलं जातं का आज अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भगोमय वातावरण, सुकापूर प्रीमियर लीग 2 षटकं संपली, धावा 29, 2 षटकं बाकी आहेत आणि दोन्ही आपण पाहूया कॉम्बिनेशन. 2 सख्खे बंधू आमने सामने. पहिला चेंडू अमित म्हात्रे आणि प्रशांत म्हात्रे. अलीकडच्या काळामध्ये पंचांचा इशारा येतो डिक्लेअर झोन. गोटे अंपायर. अलीकडच्या काळामध्ये दोन्ही भावांचं कधीच पटत नाही आपण पाहिलं, मात्र 2 सख्खे बंधू मैदानावर आमने सामने आहेत. प्रशांत म्हात्रे आणि एका बाजूला अमित. पाहायचं बॅटिंग करताना अमित म्हात्रे, एका बाजूला प्रशांत आहे. क्रिकेटच्या माध्यमातून 2 सख्खे बंधू आमने सामने आणि स्टीवा मार्कवा, अँडी फ्लॉवर, गॅन फ्लॉवर, इरफान पठाण, युसुफ पठाण. 2 सख्खे बंधू जिम्बाब्वे आणि 2 सख्खे बंधूंची दहशत नेहमी पाहिली. लक्ष उद्या मॅचकडे. यस, हा सिग्नल बघा, व्हाईट बॉल. काय हालचाल आहे बघा. अगदी 10 वर्षापूर्वी पण अंपायर गोट्यात तसेच होते आणि आत्ताही तसेच आहेत. काय त्यांचा स्टॅमिना आहे. आक्रमण जरूर होईल. डीपकडे खेळला आहे. फिल्डर तिथे रेडी आहेत. सिंगल मिळाले, निघाले 2 धावेसाठी. तर अमितसाठी स्पेशल प्राईज झाले. धाव सोडण्याची तयारी. डिक्लेअर झोन मध्ये गेला, इशारा नक्कीच येईल. टोटल धावा आल्या 3. तर अमित म्हात्रे यांना प्रत्येक षटकाराला प्राईज आहे 100 रुपये आणि पुरस्कर्ते या ओव्हरमध्ये आहेत आणि ते प्राईज पुरस्कर्ते त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. तर आम्हाला माहिती मिळते. चला लक्ष उद्या मॅचकडे. सुकापूर प्रीमियर लीग, तन्मय 11 आणि माऊली प्रतिष्ठान 11 यांच्यामध्ये होणारी लढत. प्रशांत म्हात्रे आणि एका बाजूला अमित म्हात्रे. अमितनं डाव खूप चांगल्या पद्धतीने सावरला. 12 मध्ये वैयक्तिक, 27 वर तो खेळतोय आणि विजय दोन्ही संघांना हवा आहे. लक्ष विद्या महेशजी पाटील संघ मालक, त्यांचा संघ खेळतो आणि एका बाजूला संघ आपण पाहिला तन्मय 11 अनिल पोपेटा संघ मालक आहेत. कॅप्टन आशिष पोपेटा विरुद्ध प्रशांत म्हात्रे. संघ नायक षटक घेऊन आलेत. त्यांना इथे विकेट हवे. विकेटच्या शोधात आहेत. ओव्हर नंबर 3. आक्रमण सुरू आहे. विकेट मिळत नाही. क्षेत्ररक्षण साथ सुद्धा देत नाही. अमित म्हात्रे नॉन स्ट्रायकर आहे. त्याला माहिती आहे शेवटच्या षटकामध्ये धुलाई पिटाई आपण करू शकतो. मैदानावर शेवटच्या षटकापर्यंत थांबून राहिला तर 1-2 मोठे फटके कनेक्ट होतील. पंचांचा इशारा आमच्याकडे जरूर पोचते. धावा झाल्या. चेंडू शिल्लक 3 आणि धावा 36. शरीरभेदी गोलंदाजी कनेक्शन होत नाही. अपील झाली. पंचांनी फेटाळलं. सांगितलं लेगच्या बाहेर चेंडू चाललेला. लेग बाईसनं धाव मिळेल. धावफलकावर टोटल धावसंख्या पाहू शकाल. तन्मय 11 संघाची धावसंख्या बिन बाद 37. विकेट मिळत नाही. हा सुद्धा एक चिंतेचा विषय. ग्रामस्थ मंडळ सुकापूर 2 to go. 11 स्टार 40+. गुड बॉलिंग. प्रशांतची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या येऊ द्या. 2 षटकामध्ये जो मार खाल्ला होता आणि त्यानंतर जो कव्हर करून दिला. गुड बॉलिंग. आतापर्यंत धावा. विकेटच्या शोधात आहे प्रशांत. त्याला विकेट हवे. 37 झाल्यात. लास्ट बॉल. माऊली प्रतिष्ठान महेशजी पाटील आणि कॅप्टन प्रशांत स्वतः गोलंदाजी करतोय. कमबॅक. जरी विकेट नाही मिळाली तरी पण कमबॅक केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 13 होत्या, त्यानंतर 16 आणि थर्ड ओव्हरमध्ये आपण जरूर पाहिलं. पंचांचा इशारा जरूर येईल. प्रदीप पाटील आम्ही पाहतो. प्रदीप पाटील रत्नागिरीवरून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तन्मय 11 आपण पाहतोय. धावा धावफलकावरती टोटल धावसंख्या 37. सलामीची जोडी मैदानावर सरकले आणि तुमच्या सलामीवीर जोडीकडून संघाला खूप काही अपेक्षा असतात आणि तिथेच योगदान देत असताना अमित म्हात्रे वैयक्तिक खेळतोय. 12 मध्ये 7. त्याला साथ देताना महेश केनी त्यांचं इंडिव्हिज्युअल योगदान पाहिलं.
5 चेंडूमध्ये 7 अशा पद्धतीने खेळणार तर धावा होतील 53. काही चर्चा होईल, तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. व्हाईट बॉल. सामना दोन्ही संघांना महत्वाचा आहे. दोन्ही संघ तितक्याच ताकदीने प्रयत्न करत असताना एकूण धावा धाफलकावरती टोटल संघ पोहोचलाय 38. व्हाईट बॉल. समोर ठेवला विकेट, अजिबात कुठल्या संधी देत नाही. आता धोका झाला असता मात्र यस सुरक्षित. तीन षटकानंतर धावफलक आपण पाहू शकाल. 3 षटकानंतर 39 बिनबाद, एकही विकेट नाही. अमित म्हात्रे 12 मध्ये 27 खेळतोय. महेश केनी 6 चेंडूमध्ये आज सुंदर ट्रॉफी आहेत आणि भरघोस पारितोषिकांची स्पर्धा. सुकापूर प्रीमियर लीग. ओव्हर नंबर 4. 39 वर पोहोचलं. लास्ट ओव्हर. महेशजी पाटील यांचे बंधू रुपेशभाई पाटील सुद्धा इन ॲक्शन मध्ये त्यांना पाहतोय. आज मात्र माऊली प्रतिष्ठान ज्या विकेटच्या शोधात आहे, विकेट त्यांना मिळत नाही. डीजे नितीन, डीजे सतीश यांच्यामध्ये काही चर्चा आणि त्यांनी टार्गेट ठेवले आज 1च्या अगोदर मॅच आपण कंप्लीट करू. त्यामध्ये डान्सिंग स्टाईल अंपायर गोट्याने त्यांना सहकार्य केलं तर त्यांनी सांगितलं का आपण वेळेचं व्यवस्थापन चांगलं करू. लुझरची मॅच असेल, इनिंग ब्रेकमध्ये आपण करू टॉस आणि षटक घेऊन येतो रोशन केनी. जयवंत बेले सर आमच्या समेत स्कोरिंगची छानशी भूमिका सादर करताना. पहिला चेंडू लॉफ केला, डीप लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे तिथे मानवनं. गुड कॅच. गोट्या नितीन तुम्हाला सांगतात, तुम्ही कधी डिस्को मध्ये गेलात का? या गाण्यावर तुम्ही डान्स का नाही केला त्यांनी विचारलंय तुम्हाला, कारण विचारले. ते सांगतात का डिस्को मध्ये मी अजिबात गेलो नाही, प्रामाणिक आहे. क्या बात आहे, खूप प्रामाणिक आहेत का? चला मॅच कडे लक्ष द्या. ओव्हर नंबर 4. धावा धाफलकावरती 39. एंटरटेनमेंट तन्मय 11 आणि माऊली प्रतिष्ठान यांच्यामध्ये होणारी फाईट. 39. आशिष अमित म्हात्रे 12 मध्ये 27. रोशन ऑन साइडला ड्राइव्ह डीप कडे स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तिथे सिंगल. नक्कीच प्रयत्न होईल. ओहो, धाव घेणं सोडत नाही. अमितनं सांगितलं मी थांबेल, माझ्यावर विश्वास आहे आणि खेळामध्ये तो कॉन्फिडन्स संघ हितासाठी महत्त्वाचा असतो. आता रोशन केनीला तेच करायचे. इथे धावा रोखल्या तर कदाचित 50 आत रोखता येईल, कारण धावा झाला 40. चेंडू शिल्लक 4. 4-0. तन्मय 11 बॅटिंग करतो माऊली प्रतिष्ठानाविरुद्ध आणि गोलंदाज रोशन केनी. धावा झाल्या 40. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. टॉस चेंडू. अमित थोडा नाराज आहे. डिक्लेअर झोन मध्ये गेला आणि डिक्लेअर झोन सिंगल मिळेल. धावफलकावर धावा टोटल तन्मय 11 पोहोचलाय 41. क्रिकेट खेळामध्ये तुमचा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतं आणि त्यासाठी आपण पाहतो मेहनत करताना अमितनं बऱ्यापैकी डाव सांभाळला. 13 मध्ये वैयक्तिक 28 वर पोहोचला. संघाची धावसंख्या 41. एक बाद 41. चेंडू शिल्लक 3. गोलंदाज रोशन केनी. समोर उभा आहे आशिष. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे सिंगल निघाले. 2 धावेसाठी प्रयत्न आता करतोय अमित. आता धोका. धावांची भूक होती, फटके खेळायचे होते, मात्र इथे विकेट गॉन. तीन चेंडूचा खेळ समाप्त.
4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अंपायर गोट्या. स्टॅमिना संपला. डीजे नितीन सांगता तुमचा स्टॅमिना संपला का? रेडबुल लागेल का हेल? चेंडू शिल्लक 3. यस ते सांगतात सेकंड इनिंग. सेकंड इनिंग मध्ये जेव्हा इम्पॉर्टंट मोमेंट असेल तेव्हा ते डान्स करणार आहेत. बघा प्राईज झाले चेंडू शिल्लक 2 आणि प्राईज झालंय षटकारासाठी 200 पुरस्कर्ते. दीपेश कल्पेश केनी. कल्पेश खेनी. यस लक्ष विद्या. चेंडू शिल्लक 2. धावा झाल्या 43. तन्मय 11 माऊली प्रतिष्ठाना विरुद्ध बॅटिंग करत असताना तेजस. चेंडू शिल्लक 2. 43. आक्रमण ड्राईव्ह करताना डीप कडे खेळण्याचा प्रयत्न. शेवट गोड करायचे. तेजस आशिष तन्मय 11 रोशन केनीनं सुद्धा कमबॅक करून दिलं. प्रशांत संगनायक होता ते षटक 10 धावेचं. पहिल्या 2 षटकामध्ये जी पिटाई झाली तेव्हा अमितनं छान खेळ केला. मात्र त्यानंतर जी गोलंदाजी केली प्रशांतनं त्याचं कौतुक करावं लागेल. 10 धावा आल्या आणि आता रोशन केने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त त्यांनी धाव दिली 3. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. धावा 44 झाल्यात. किती धावा येणार या चेंडूवर? 44 नंतर धाव आली 1. दुसरी धाव घेण्याची तयारी नाही. धावा झाल्या 45 आणि करायचे विजयासाठी 46. टॉस आपण करून घेतो अगोदर. चला टॉससाठी दोन्ही संघाचे संघनायक अद्विक 11 आणि तुर्वी 11. तर अद्विक 11 श्रीनाथ शेठ बोपी आज त्यांचा वाढदिवस होता आणि अमित केनी त्यांची कॅप्टन आहेत. चला अद्विक 11 लूजर आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार आहेत तुर्वी 11. आणि टॉससाठी मी विनंती करेन सन्माननीय आमचे अतिथी मान्यवर VIP डाईसवर काही आमची मान्यवर मंडळी लूजरचा आपण टॉस करतोय. तर डॉक्टर महेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. इथे करूया. इथे डॉक्टर महेश पाटील सामना इथे होईल. अद्विक 11 आणि तन्मय 11. चला लूजरचा टॉस करतोय. दोन्ही कॅप्टनना शुभेच्छा देऊया आपण. सुंदर आकर्षक ट्रॉफी. दोन्ही कॅप्टन शक्य आहेत का आता? क्या बात आहे. यस नक्कीच. आणि हा छान योगायोग आहे डॉक्टर महेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण अमित केनी आणि अमर केनी. टॉस जिंकला हेड आणि टॉस जिंकला कोणी जिंकला? तुर्वी 11. थांबा आपण डॉक्टर महेश पाटील आहेत. तुमची बाईटच्या अगोदर त्यांच्याकडे पोहोचू. कोणते भाऊंचा संघ भारी वाटतो तुम्हाला? कंपॅरेटिव्हली दोन्ही सेम आहेत. मात्र फॉर्म मध्ये पाहिला आजच्या दिवसामध्ये कुणाचा खेळ चांगला राहिला? तसं सांगायला गेलं तर दोन्ही टीमचा खेळ चांगला राहिला आणि दोन्ही 40+ मध्ये ते बेस्ट आहेत आणि रेग्युलर मध्ये हे बेस्ट आहेत. क्या बात आहे. आपलं सुद्धा धन्यवाद. टॉस जिंकला अद्विक 11 तुर्वी 11 कॅप्टन आपला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती. लूजरचा मॅच आहे. पहिला सामना गमवला. आता हा सामना कंपल्सरी जिंकायचे. काय तयारी आहे? आम्ही 4 ओव्हर 35 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. पण आमच्याकडे बॉलर पण आहे तरी पण आम्ही 40च्या आत नक्की देणार आणि आम्हीच विकेट लवकर घ्यायचा प्रयत्न करू. अजून काही या संघाविरुद्ध टार्गेट आहे का? आणखीन काही खेळाडू तुमच्या कोणत्या खेळाडूंकडून आता चांगल्या खेळाची अपेक्षा आहे या मॅच साठी? आमच्याकडून माझ्याकडून अक्षय पाटील, कल्पेश केनी, संतोष कुठले आमचे उप कर्णधार आहेत त्यांच्याकडून पण अपेक्षा आहे चांगला खेळ दाखवा. हरेश केनी नक्कीच शुभेच्छा असतील.
आता समोरच्या संघाविरुद्ध काय प्लॅनिंग असेल, कितपत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 मारण्याचा स्कोर बरोबर. तुमच्याकडून पुन्हा कोणत्या खेळाडूंकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे? रतनदा, चिन्मयदा, प्रकाश यांच्याकडे. नक्कीच शुभेच्छा असतील आपल्याला. नेक्स्ट मॅच लुझर पाहणार आहोत आणि आमच्या VIP डाईजवर बघा आमची सर्व VIP पाहुणे मंडळी मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं आपण करतोय सहर्ष स्वागत. आणि या SPL मध्ये या VIP पाहुण्यांनी खूप योगदान दिलंय निकेश सोडून. एकदा जोरदार टाळ्या उद्या सर्वांसाठी टाळ्या उद्या आपल्या सर्वांसाठी, कारण आपली स्पर्धा आहे सुकापूर प्रीमियर लीग. चला मॅच ऑन होईल. भोपी 5,000, आकाश श्रीकांत 5,000, परीक्षी पाटील फ्युचर होम बिल्डर्स 10,000. काय बोलायचे अंपायर गोट्या? येस. तर रोहिदास पोपेटा यांच्याकडून अंपायर गोट्या यांना 200 रुपयाचं प्राइज झालं. अनिल उल्वेकर यांच्या वतीने या स्पर्धेला 5,000, श्रीराम बिल्डर्स 25,000, सत्यप्रकाश मोर्या अकाला बिल्डर्स 21,000 रुपये, दिव्येची भगत माजी प्रभारी सरपंच 10,000, महेंद्र शेठ वावेकर उद्योजक 10,000, सद्गुरू बिल्डर्स 10,000 आणि ज्योतिताई रवींद्र केनी सरपंच आहेत त्यांच्या वतीने 40,000, मुकेशजी चौधरी बिकानेर स्वीट्स 1,100 रुपये, प्रवीणजी चौधरी ऑरेंज मेडिकल 2,500, सुरेशजी गुप्ता 2,500 रुपये, अनिलजी चाऊशेठ पोपेटा 10,000, मोहनशेठ दळवी माऊली प्रसाद बिल्डर्स 15,000 रुपये, राजेश्वरी स्टील 5,000 रुपये. भरपूर सारी मान्यवर मंडळी, जेव्हा आम्हाला वेळ मिळेल नक्कीच आम्ही सर्वांचं धन्यवाद देतो. किशोरजी पाटील माजी उपसरपंच 5,100. लक्ष विद्या मॅचकडे आदरणीय आपण पाहतोय महेशजी पाटील संघ मालक आहेत माऊली प्रतिष्ठान यांच्या वतीने या स्पर्धेला 25,000 रुपये. कोणी षटकार मारला तरी प्राइज आहे. पुरस्कर्ते रुपेशजी पाटील यांच्या वतीने हे कॅश प्राइज 500 रुपये. षटकारासाठी रुपेशजी पाटील महेशजी पाटील यांचे बंधुराज यांच्या वतीनं त्यांचा संघ खेळतो माऊली प्रतिष्ठान. दोन्ही संघांना विजय हवाय. विनरचा सामना, त्यानंतर लुझर. अंपायर सिग्नल, मॅच ऑन. टार्गेट सेट केलं विजयासाठी. 46 पहिला चेंडू क्रॉस बॅटेड अंतर्वर्तुळामध्ये धाववाली सिंगल. आघाडीची जोडी चंद्रकांत आकाश आणि ज्या पद्धतीनं अमित खेळला 28, पूर्वार्धामध्ये महेश खेळला 6 धावा पूर्वार्धामध्ये योगदान पाहिलं. सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. चंद्रकांत पोपेटा या संघामध्ये 40+ मास्टर
चांगले क्रिकेटर आहेत. ग्रामीणचं क्रिकेट त्यांनी गाजवलं, आजही 40+ क्रिकेट गाजवतात आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल क्रिकेटचा मनमुराद आनंद घेताना पाहिलं. टार्गेट आहे 46. सावध फटका खेळला, जोखीम उठवली नाही. षटक क्रमांक पहिलं चंद्रकांत आणि आकाश. 46 धावांचा टप्पा ओलांडायचे. तन्मय विल्यवन विरुद्ध माऊली प्रतिष्ठान. ताकदीचा प्रचंड वापर, मिड ऑफ कडे फिल्डर आहे, धोका होईल आणि रनआउट. क्या बात आहे. टाळ्या उद्या अंपायर गोट्यासाठी. काय त्यांची अनोखी अदा आहे बघा. कंबर काय किती त्यांची ती कंबर आणि का अनोखी अदा. या वयामध्ये सुद्धा तोच त्यांचा जलवा आपण पाहतो. अगदी 10 वर्षापूर्वी जेव्हा आमची त्यांची मुलाखत झाली होती आणि त्यानंतर आजही तो जोश आहे. ठाणे स्पर्धेमध्ये वाघबीळ ठाण्याला ती डे स्पर्धा होती आणि तेव्हा आम्ही पहिल्यांदा आमची भेट झाली होती आणि तेव्हा अंपायर गोट्या प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकली होती. ABP माझानी त्यांची दखल घेतली. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंसमवेत सुद्धा त्यांच्या आम्ही पाहिले फोटोज. विजयासाठी टार्गेट आहे 46. आशिषला आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी प्राईज सुद्धा आहेत. रुपेश दादांच्या वतीनं सामना दोन्ही संघांना जिंकायचे. टार्गेट आहे 46. तर गुरुनाथ पोपेटा यांच्याकडून प्रशांतला इंडिव्हिज्युअल प्राईज आलेत. प्रत्येक षटकाराला 500 रुपये. प्रशांत मात्रे कॅप्टन आहे टीम माऊली प्रतिष्ठान. टार्गेट आहे विजयासाठी 46. सामना महत्वाचा. गोलंदाज सज्ज होईल. आशिष. ओ विकेट हवी होती, गोल्डन विकेट आणि या सेलिब्रेशन. अंपायर गोट्या यांच्यासाठी 1000 नवे 500 रुपये. लगेच खुश झाले बघा. पैसे भेटतील ना तसा ही बघा ही स्टाईल. बॅनरला जर यस चेक करतो आपण रिव्ह्यू टेक्निकल टीमकडे. बॅनरला एक्झॅक्टली तिथे हात टच झाले की नाही. अंपायर गोट्याला नितीन जसं बक्षीस येईल ना तसा त्यांचा स्टॅमिना वाढतो. तेव्हा तिकडे खुश झाले बघा. निसते जेवढं बक्षीस येईल ना तेवढी पॉवर येते. स्टॉक आलेला आहे, डोंट वरी. रेडबुल यस क्लिअरली दिसलंय तिथे आउट आहे. सेलिब्रेशन पाहिला तो उत्साह पाहिला. आम्ही तिथे होते कारण ती विकेट महत्वाची. प्रशांत सख्खे बंधू होते आणि कॅप्टन होते. ही विकेट हवी होती. गुरुनाथ पोपेटा यांच्या वतीनं अंपायर गोट्या यांच्यासाठी प्राइज आलंय 500 रुपये. नितीन 1200 वर पोहोचलेत. जर कपात पण होऊ शकते नितीनने ठरवले तर. GST लागेल डेफिनेटली, कारण DJ जेव्हा म्युझिक लावतील. अंपायर गोट्या तुमची नस आहे ना आमच्याकडे. आम्ही ठरवलं तर भजन लावू, आम्ही ठरवलं तर बॅकग्राऊंड म्युझिक लावू. कुठून नाचणार? आम्ही ठरवलं तर कॉमेंट्री सुरू ठेवू. नस आमच्याकडे. GST लागेल.
सोडणार नाहीये. डीजे नितीन सांगते जीएसटी लागेल. धावा झाल्या 2 विकेट 2 चेंडू शिल्लक. लास्ट बॉल प्रशांत आहेत 19 मध्ये अजूनही 44 आहेत. विनिंग कॅल्क्युलेशन ज्या पद्धतीनं पूर्वार्धामध्ये बॅटिंग झाली त्याच पद्धतीनं खेळावं लागेल. 2 विकेट गेलेत. धक्के दिले गोलंदाज आशिष चंद्रकांत प्रशांत. बिग विकेट. नेक्स्ट बॉल. ओ सावध खेळला. गोलंदाजीचं शक्ती प्रदर्शन अक्षरशः पहिल्या ओव्हरमध्ये काहीच करून दिलं नाही. ओव्हर कंप्लीट. 1 ओव्हर नंतर धावा दाफलकावरती टोटल आपण पाहतो 1 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल रन्स 3. थँक्यू व्हेरी मच. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला योगदान दिलं त्या सर्वांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. प्रशांतजी दळवी यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांना विनंती करेन का आपण स्टेजवरती आसन ग्रहण करावं. प्रशांतजी दळवी. अजय शेठ डुबे यांच्या वतीने या स्पर्धेला 1001. प्रशांतजी विष्णू पाटील 10,000चं आम्हाला आर्थिक सहाय्य. डॉक्टर किरण फडके 1500. रॉयल फर्निचर 2100. मातोश्री मार्ट 2000. ललित सिंग 500. कन्हैयालाल 1000. हनुमान स्वीट्स 2000. हिराणी ट्रेडर्स 1000. राजेशजी केनी युवा नेतृत्व तालुका चिटणीस शेतकरी कामगार पक्ष यांच्या वतीनं 25,000 आणि महेशजी जनार्दन पाटील यांच्या वतीनं 25,000. रंजना तुळशीराम पाटील यांच्या वतीनं सुद्धा 551 रुपये. सर्व आमची दानशूर मंडळी. बघा अंपायर गोठ्या ही त्यांची अनोखी अदा आणि इशारा केलाय. काय झटके लागतात बघा. त्याला माहिती आहे 1200 जमा झालेत. 1200 बक्षीस झालेत. फक्त त्यांचं लक्ष असतो किती बक्षीस येणार. आणि नितीन त्यांची माइंड शार्प आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोनकडे आणि धावा मिळतील. टोटल पाहू शकाल SPL सुकापूर प्रीमियर लीग संघाची धावसंख्या टोटल पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये पूर्वार्धामध्ये 13 आल्या आणि आता धावा फक्त पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 3. सामना दोन्ही संघांना महत्त्वाचा आहे. विजय त्यांना हवा आहे. विजयासाठी प्रयत्न करताना संघ माऊली प्रतिष्ठान. संघ मालक आहेत महेशजी पाटील. कॅप्टन प्रशांत म्हात्रे बाद झाले 40+. चंद्रकांत आहेत. अरुण दर्णेकर 40+. प्रदीप म्हात्रे. सिंगल डबलनं फारसं काही बिघडणार नाही आहे. सामना जिंकायचा असेल तर आता चांगल्या फटक्याची गरज आहे. मानव द्या 3 चेंडू डॉट. काय द्या 3 चेंडू डॉट. काहीच करून देत नाही. सलग 3 चेंडू डॉट. नॉकी न आणले. घाम फोडलाय. मानवला उभा ठेवलाय. मानवला 5 चेंडूचा सामना केला आणि फक्त 3 वर तो खेळतोय. मानव केनी. मॅच अजूनही गेली नाही. महेश केनी 46 टार्गेट. आक्रमणाचा प्रयत्न डिक्लेअर झोनमध्ये. धाव मिळणार सिंगल. विनिंग कॅल्क्युलेशन. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर आपण जरूर पाहूया. पंचांचा इशारा आलाय. सिंगल डिक्लेअर झोनमध्ये. आकाश बोपी आहेत. मानव केनी आहेत. माऊली प्रतिष्ठानाला इथून प्रचंड मेहनत करावी लागेल. चेंडू शिल्लक राहिलेत आतापर्यंत आपण पाहतोय. लास्ट बॉल. धावा झाल्या 7. 2 षटकानंतर पूर्वार्धाचं कंपॅरिझन केली. 2 षटकानंतर संघाच्या धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली टीम. आपण पाहिलं तन्मयनं त्यांच्या धावा होत्या 2 षटकानंतर. पहिल्या ओव्हरमध्ये 13, 16, 29 धावा त्यांनी 2 षटकामध्ये बनवला. आता संघ मागे पडलाय 7, 13 मध्ये 39. फटक्यांची गरज आहे. खेळण्याचा प्रयत्न होतोय मात्र चेंडू डिक्लेअर झोन जवळपास सीमारेषी लागत. प्रयत्न नक्कीच होतील. प्रयत्न नक्कीच होतील. या तितक्या जलद गतीनं धावा मिळतील 3. एकूण धावा दाफलकावरची टोटल 10. 10 रन्स ऑन बोर्ड. अंपायर गोट्या 1200 आलेत. GST लागणार आहे. तर सन्मानी आमचे पाहुणे हनुमंत खंडागळे, जयवंतजी पाखरे साहेब आणि त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांचं इथे आगमन झाले. शिवसेनेची ही सर्व पदाधिकारी मंडळी त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत.
जगन्नाथ बेळे असतील, प्रदीप पवार आणि राहुल पोपेटा यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. सर्व आमची दानशूर मंडळी. डॉक्टर नितीन पाटील 1000चा आर्थिक सहाय्य, प्रभाकरजी केनी 1111, प्रयाग बिल्डर्स 5000, प्रमोदजी भगत 5000, मुकेशजी चौधरी 5000, निशान गोयल सर्व बिल्डर्स यांच्या वतीनं 10000, अमोल नाईक 5000, होम ॲम्बिशन्स बिल्डर्स 10000, महेशजी केनी 2100 रुपये, संदीपजी मस्कर यांच्या वतीने या स्पर्धेला 10000, संदीप संजयजी केनी 5000, रोशन जाधव साई एंटरटेनमेंट 5000 आणि त्यानंतर जयप्रकाश मस्कर 2100, राहुल नामदेव पोपेटा यांच्या वतीनं 5000, धनंजय केनी यांच्या वतीनं 5000, हनुमान खुटले यांच्या वतीनं 1000, उदय मस्कर आणि 2500, दीपकजी पाटील, किसन भुजंग आणि आपण पाहतोय 2500, हनुमंत खंडागळे आणि जयवंत पाखरे यांची आम्ही पाहतोय संपूर्ण पाहुणे मंडळी, शिवसेना ची संपूर्ण पाहुणे मंडळी. लक्ष विद्या मॅचकडे 2 षटकानंतर 10 धावा विनिंग कॅल्क्युलेशन, येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. ओहो, फटका खेळला डीप कडे. इथून मॅच मध्ये कमबॅक व्हायला पाहिजेत. यांच्या वतीनं तुम्हाला 500 सुद्धा मिळाले आणि आमच्यासाठी सुद्धा 500 आले. त्यांचं धन्यवाद. बघा किती खुश झाले बघा. बक्षीस आलं ना का खुश होतात. आणि हे डान्स त्यांना कोण शिकवतात माहिती नितीन, आणि त्यांना एकदा विचारलं ते सांगितलं आम्हाला, तर आमच्या मिसेस त्यांना ट्रेन करतात. ओ प्रयत्न होईल, सामना जिंकायचा असेल तर खेळावं लागेल. तिथे मात्र जरूर जरूर सामना सोडत नाही. माऊली प्रतिष्ठान, सुकापूर प्रीमियर लीग, 11 स्टार, संपूर्ण स्टार 11 स्टार क्रिकेट संघ, 40+ ग्रामस्थ मंडळ, सन्मानी पाहुणे मंडळींचं आगमन झाले. विनिंग कॅल्क्युलेशन विजयासाठी लक्ष्य 46. सामना तन्मय 11 माऊली प्रतिष्ठानाला आता विजयासाठी यस धावा पाहिजे. चेंडू आणि धावा 2 चेंडू 18. आकाश बोपी, मानव केनियम, नेक्स्ट बॉल तेजस आक्रमण करतोय. स्टेट हिट लॉंग ऑफला नक्कीच प्रयत्न झालाय. डायरेक्ट थ्रो आणि ते काय विपरीत घडलंय. डीप कडे पाठलाग होईल आणि चेंडू खेळलाय चौकार. क्रिकेट अंपायर गोटे आहे ना, त्यांना सुद्धा वेळ द्यावा लागतो. धावा झाल्या 24. बॅटिंग करत असताना तन्मय, आकाश 6 मध्ये 19. बॅटिंग आवडली असेल तर आकाश बोपीसाठी टाळ्या होऊ द्या. 6 मध्ये 19 विनिंग कॅल्क्युलेशन. आक्रमण चढवला हल्ला, शॉट लाईक दॅट, षटकार. सिग्नल षटकार. आकाश बोपीची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या येऊ द्या. षटकार ठोकले आतापर्यंत 2 आणि धावा झाल्या. डिक्लेअर झोन मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये गेला. यस डिक्लेअर झोन मध्ये
आमचे स्कोरर मित्र सांगतात. तन्मय 11 विरुद्ध माऊली प्रतिष्ठान. मईची पाटील कॅप्टन आहे. धावा झाल्या 31. गडी बाद झाले 2. आकाश बोपी 8 मध्ये 26. मानव त्याला 7 देतो 6 मध्ये 4. रिक्वान रंडे तेजसला आपण जरूर पाहिलं. 31 झाले 31. या 7 चेंडू 15. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या आकाशला. मानव आहे आता स्ट्रायकर एंडला. मानव आज स्ट्रगल करतोय. फटके त्याला कनेक्ट होत नाही. ओव्हर कंप्लीट. 31 धावा झाल्या. टार्गेट आहे 46. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. आता चेंडू शिल्लक 6 आणि 15 धावेची गरज. गुरुनाथ दादा पोपेटा चायनीजच्या स्टॉलवर आहेत आणि तिथून लाईव्ह बघतात. गावदेवी चायनीज नाही ते बाहेर आहेत का तर मनालीला आहेत. ते तिथून या स्पर्धेचा आनंद घेतात. क्रिकेट प्रेमी आहेत. क्रिकेट चाहत आहेत आणि गोट्या अंपायरवर समालोचक ग्रुपवर त्यांची बक्षिसांचा वर्षाव करतात. मनालीचं आता वातावरण मनालीला जायचं वातावरण आहे. स्पेशली म्हटलं जातं का जानेवारी आपण पाहतो डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी. आणि डी जे नितीन कधी जातात मनालीला? मेमध्ये, कारण त्यांचा सीझन असतो. जूनमध्ये जातात कारण त्यांचा मेपर्यंत सीझन असतो. अंपायर गोट्या कधी जात असतील मनालीला? अंपायर गोट्या फटका खेळलाय 6 मध्ये 15. पहिल्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर निघाले. 2 धावेसाठी होणार का 2? यस. रनआउट. 5 बॉल 14. ₹200 रुपेश दादांकडून 500 700 रुपये अजून वाढेल. 5 मध्ये 14 माऊली प्रतिष्ठान. पुन्हा एकदा लक्ष विद्या सामना पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल विघ्नेश. विजय दोघांने हवाय. बघा ही अनोखी अदा काहीच नाही. बघा इथे किती डान्सची स्टाईल बघा. किती वागतात, किती बेंड होतात. वडिलांकडून मिळणार 1500. अनिकेतसाठी प्राइज आलं. चेंडू हवेमध्ये झेल होणार का? सोडलाय झेल. फिल्डिंग बॅकअप रेडी नाही. 2 धावा सीमारेषी लगत. काय विपरीत घडलं आणि आलाय. ते मॅच कडे ओळी अंपायर गोट्या. क्रिकेट मधील आश्चर्य. 4 मध्ये 10. अनिकेतनं सामना जिंकवला तर प्राइज झाले तन्मय मोरे यांच्याकडून 1000 रुपये. वडिलांकडून 1500. रुपेश दादांकडून प्राइज सुद्धा आहे. सामना जिंकण्याच्या उद्देशानं ही विकेट हवी आहे तन्मय 11ला. विकेटच्या शोधात आहेत. दोघांनाही समान समान संधी. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. जो मेहनत करेल क्रिकेट इज अ चान्स आणि आता ती मेहनत करावी लागेल. सामना पाहतोय तन्मय 11. 3 मध्ये 9. ओ ही चूक झाली. वेगानं चेंडू होता. 5 बसले. व्हेरी क्लोज मोमेंट. मॅच मध्ये काय होऊ शकतो? मॅच मध्ये कमबॅक होत असताना आता चेंडू शिल्लक 2 आणि 9. विजय सेलिब्रेशन कोण साध्या करणार? डीजे नितीन रेडिया. एका बाजूला माऊली प्रतिष्ठान, मयची पाटील संघ मालक आणि अनिल पोपेटा संघ मालक. विजेता कोण होणार?
षटकाराला मानवकडून. मानवने बराच स्ट्रगल केला. मानव तब्बल 8 चेंडू खेळला, 4 तो खेळला. एक षटकार आला तर मॅच बनेल. मानव केनीला आपण जरूर पाहते. 2 मध्ये 9. गोलंदाज विघ्नेश. ओ वेगवान चेंडू कमबॅक केलाय तन्मय 11. सामना अजूनही तो स्थळावर आपण पाहतोय. आता 1 मध्ये 9. विजावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये तन्मय 11 कमबॅक केलं होतं. काय खेळी केली होती गोलंदाज आपण पाहतोय अनिकेतनं. त्यानंतर त्याला साथ दिली होती आपण पाहतोय योगदान आकाशनं. मात्र विकेट गेल्यानंतर मॅचमध्ये कमबॅक करताना तन्मय 11 1 मध्ये 9. या सामना जिंकला. विघ्नेशची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. आणि पराभूत केलं माऊली प्रतिष्ठानला. धन्यवाद. तर रुपेश दादांच्या वतीनं 2 षटकार आकाशला आपण 1000 देतो.